नमस्कार, माधव रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण केळीची भाकरी बनवणार आहोत। उपवासासाठी ही भाकरी आमच्याकडे खाल्ली जाते। ती केळीच्या गंडोऱ्यांपासून बनवली जाते। तुम्ही म्हणाल केळीच्या गंडोऱ्या काय? तर कच्च्या केळीला सोलून त्याचे काप करून ते उन्हात 2 दिवसासाठी सुकवून घेतात आणि गिरणीतून त्याचे पीठ दळून आणतात। काही ठिकाणी गिरणीत ते दळून देत नाही, तुम्ही मिक्सरवर सुद्धा ते बारीक करू शकता। या ठिकाणी मी जे पीठ वापरलेला आहे ते मी मिक्सरवरतीच बारीक केलेलं आहे। छान पैकी वाटलं जातं, बारीक रवाड ते वाटलं जातं, त्याने भाकर खूप फुलून येते। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। भाकरी सोबत आपण चटणी बनवणार आहोत, तर चटणीचं भाजण आधी आपण भाजून घेऊया। या ठिकाणी मी शेंगदाणे आधी भाजून घेत आहे। शेंगदाणे छान बारीक फ्लेमवरती भाजून घ्यायचे। यातील अर्धे शेंगदाणे आपण भाकरीमध्ये घेणार आहोत, याचं भुगुट बारीक करून। शेंगदाणे भाजल्यानंतर 4 ते 5 मिरच्या आपण भाजून घ्यायच्या आहेत। मिरची कमी जास्त आपण करू शकतो। नंतर आता भाकरीची तयारी करूया। एका परातीमध्ये मी 3 मोठे चमचे भरून केळीचे पीठ घेतले आहे। हे या प्रमाणामध्ये परफेक्ट 2 भाकरी होतात। केळीचे पीठ घेतल्यानंतर 2 मोठे चमचे भरून साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे। पाव चमचा जिरा पावडर टाकायची आहे। आपण जे भाजून घेतलं होतं ते मिक्सरला आणि पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यातील अर्धे शेंगदाणे मी बाजूला काढले होते, त्याचं भुगुट करून घेतलेलं आहे, ते यात टाकलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा भरून तिखट यात घालायचं आहे। सर्व पीठ एकत्रित करून घ्यायचं आहे आधी, असं कुठेच गोडे राहायला नको। नंतर पाणी टाकून थोडं पाणी टाकून आपल्याला ते भिजवून घ्यायचं आहे। केळीचं पीठ खूप चिकट असतं, त्यामुळे एकदम पाणी टाकू नका। आपलं पीठ थोडं रवाड असल्यामुळे ते थोडं पाणी शोषून घेईल। बारीक पीठ असल्यास आपण एकदा पाणी टाकून भिजवू शकतो। मी दाखवल्याप्रमाणे छान त्या पिठाला असं मळून घ्यायचं आहे। आपली भाकर जेणेकरून नरम राहील। थंड झाल्यानंतर ती भाकर कडक नाही पडणार आपली। छानपैकी त्या गोळ्याला असं मऊ करून घ्यायचं आहे। नंतर त्यातला एका भाकरीचा गोळा मी या ठिकाणी घेतला आहे आणि एक भाकर थापून घेणार आहे। भाकर थापताना खूप जाड पण नको आणि खूप बारीक पण नको। आता एक नवीनच ट्रेंड निघाला आहे बारीक भाकरीचा, पण भाकर ती भाकर आहे। एकदम बारीक खायला भाकर नाही वाटत ती। मी मीडियम मध्ये भाकर थापून घेतलेली आहे। आमच्याकडे उपवासासाठी केळीचे पदार्थ जास्त वापरले जातात। जळगावमध्ये केळीचं उत्पादन जास्त प्रमाणात असल्यामुळे नवनवीन रेसिपी आम्ही केळीच्या बनवत असतो, जसे की ही केळीची भाकरी। एकदा नक्की करून बघा, खूप छान लागते चवीला। आणि मी सांगितलेल्या प्रमाणात जर तुम्ही बनवली तर तुमची पहिल्याच टाइममध्ये परफेक्ट अशी भाकर बनेल। काही वेळेस काय होतं, भाकर चिरली जाते, ती होणार नाही जशी मी सांगितले तशी जर केली तर। तुम्ही बघू शकता आपली भाकर कुठेच चिरली गेलेली नाही आहे। आता भाकरीला उलट करून घ्यायचं आहे। जर थोडी कच्ची वाटली तर तिला शेकून घ्यायची आहे। मला वाटते थोडी, म्हणून मी थोडी हलवून परतवून घेते तिला। मी बनवलेली रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक नक्की करा, शेअर करा आणि पेजला सबस्क्राईब करा। आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। आपल्या भाकरीला छानपैकी पोपडा आलेला आहे। बघा किती छान मऊ लुसलुसीत भाकरी झालेली आहे। छान पोपडा काढून यावरती चटणी टाकायची आहे आणि वरतून तेल घेऊन खायची। खूप छान लागते चवीला। एकदा नक्की करून बघा। बाय।